जोपर्यंत तुम्ही 2 ते 3 वर्षांचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत त्या एम-बी-एला काही अर्थ नाही. तुम्ही फक्त अभ्यास करणार. हं. जेव्हा तुम्ही त्या गोष्टी सिच्युएशन फेस करता आणि नंतर अभ्यास करता, तेव्हा तुम्ही रिलेट करता, "अरे, माझ्याबरोबर असं झालेलं." हं. तुम्ही ऑर्गनायझेशनल बिहेवियर हा विषय आहे. तर तुम्ही ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काही कामच नाही केलं आणि मग तुम्ही ऑर्गनायझेशनल बिहेवियर शिकणार. ओके. तर हे कसं चालेल? तर ते विरोधाभासी गोष्टी आहेत. इट इस अ नेटवर्किंग प्लॅटफॉर्म. यू कॅन कन्सिडर इट ॲज अ नेटवर्किंग प्लॅटफॉर्म. मित्र जोडा. तुम्ही धंदा मिळेल, बिझनेस मिळेल असा विचार केला तर कोणी तुम्हाला एंटरटेन करणार नाही. हं. आज एवढे मोठे-मोठे लॉयर आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये मी कधीही जाऊ शकतो. ते माझ्याशी कधीही गप्पा मारू शकतात आणि ते गप्पा मारता-मारता सल्ला पण देऊ शकतात. आणि हेच जर मी त्याच्याकडे असं प्रोफेशनल म्हणून गेलं तर कधी एंटरटेनच करणार नाही. बरोबर. ही गोष्ट आहे. त्यामुळे नेटवर्किंग करायचं असेल तर मित्र बनवा आणि मित्र बनवायचे असेल तर कॉलेजमध्ये जा. ते पण योग्य कॉलेजमध्ये जा. योग्य कॉलेजमध्ये. तर तुमच्या एका पॉडकास्टमध्ये तुम्ही पूर्वी म्हटलं होतं, की गांधीजी तुमचे मार्केटिंग मार्केटिंग इन्स्पिरेशन आणि आंबेडकर रिसर्च इन्स्पिरेशन आहेत. बरोबर. ते काय नक्की? लेबर क्लास ठरवतो, की हे कोणाचं आहे. ओके. आणि त्या काळी लेबर क्लास हा जो गिरणी मराठी कामगार होता. होता, मराठी होता. जरी आंबेडकरांनी एवढं रिसर्च केलं, तरी जनरल पब्लिक ते कोणाच्या पाठीमागे धावत होते? ते गांधींच्या पाठी धावत होते बरोबर. त्यावेळेला. हे असं का झालं? तुमच्या दृष्टीने लिडरशिप म्हणजे काय? हल्ली कॉलेजेसमध्ये वगैरे स्टार्टअप इन्क्युबेटर्स बरेचसे चालू झालेत बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये. तर त्याबद्दल तुमचा काही अनुभव आहे का, की त्याचा कितपत उपयोग होतो वगैरे? फर्स्ट टाइम सोशल एंटरप्रेन्युअर्सना किंवा कुठले बडिंग एंटरप्रेन्युअर्सना टेक्नॉलॉजी बिझनेस सुरू करायचा आहे, त्यांना तुम्ही काही सल्ला द्याल? स्पेशली टेक्नॉलॉजी, फायनान्स. एंड कन्झ्युमर हा इंग्रजी नव्हे, तो आपली नॉर्मल लँग्वेज, लोकल लँग्वेज आहे तेच बोलणार आहे. त्याच्यामुळे उद्योगासाठी त्या भाषेची आवश्यकता नाहीच. जो कस्टमर आहे किंवा फायनान्स करणार आहे, त्याच्याशी तुम्ही कसं कनेक्ट करू शकता विदाउट लँग्वेज बॅरियर, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. बरोबर, बरोबर.